नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड व्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये शिळ्या पोळ्यापासून हेल्दी असा तवा बेसन पिझ्झा बनवणार आहोत। चला तर त्याला लागणारे साहित्य पाहूया। रात्रीच्या उरलेल्या शिळ्या पोळ्या, मीठ, हळद, लाल तिखट, धनेपूड, तसेच भाज्यामध्ये इथे टोमॅटो, एक शिमला मिर्च, एक मध्यम आकाराचा कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि पातीचा कांदा हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडला तर टाका। तसेच पिझ्झाचे बॅटर बनवण्यासाठी इथे हरभऱ्याच्या डाळीचे पीठ म्हणजेच बेसनाचा आपण वापर करणार आहे। एका भांड्यामध्ये याच वाटीने मोजून आपल्याला 3 वाट्या बेसन घ्यायचे आहे। हलक्या हातानेच वाटीत बेसन भरून घ्यायचे आहे, जास्त दाबून वाटी भरायची नाही। 3 वाट्या बेसन, पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा मीठ, तसेच अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचे आहे। थोडीशी हळद म्हणजे 1/4 चमचा आपल्याला हळद घालून घ्यायची आहे आणि फुल 1 चमचा भरून आपल्याला धनेपूड इथे टाकून घ्यायची आहे। आता हे चांगलं विस्करने एकत्र करून घ्यायचं। त्यानंतर ज्या वाटीने आपण बेसन मोजलं त्याच वाटीने मोजून आधी 1 वाटी पाणी घातले। हे चांगले आपल्याला एकत्रित करून घ्यायचे आहे। त्यानंतर बॅटर आपलं घट्ट आहे तर अजून 1 वाटी पाणी आपल्याला इथे घालावे लागेल। आता घातलेलं पाणी ह्या बॅटरमध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं। बॅटर अजूनही थोडं घट्ट वाटत आहे तर अजून आपल्याला अर्धी वाटी पाणी इथे टाकून घ्यायचे आहे। तर बस अर्धी वाटी पाणी आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे। 3 वाट्याला 2.5 वाटी पाण्याचा वापर आपण इथे केलेला आहे। टाकलेलं पाणी चांगलं बॅटरमध्ये एकजीव करून घ्यायचं। तर आता व्यवस्थितशीर बॅटर आपलं इथे तयार झालेलं आहे। म्हणजे एवढ्या बेसनाला 2.5 वाटी पाणी आपलं पुरेसं आहे। आता या एकजीव झालेल्या बॅटरमध्ये आपण चिरलेल्या ज्या भाज्या आहेत त्या इथे टाकून घ्यायच्या आहेत। आता चमच्याने बॅटर एकत्र करू तर बॅटरची कन्सिस्टन्सी पहा। तर असे चमच्याने खाली टाकले की बॅटर एकसंग असे पडले पाहिजे। तर एकसारखी धार पडत आहे म्हणजे योग्य प्रमाणबद्ध असे आपले इथे बॅटर तयार झालेले आहेत। भाज्या मी ह्या चॉपरमध्ये चांगल्या बारीक चिरून घेतल्या म्हणजे मुले यातले तुकडे काढू शकत नाहीत। तर आधी बारीक केलेले टोमॅटो टाकून घेतले, त्यानंतर बारीक केलेली आपण शिमला मिर्च टाकून घेतली। लगेच आपल्याला जो बारीक करून घेतलेला कांदा आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर बारीक चिरलेला पातीचा कांदा, हिरव्या मिरचीचे तुकडे, जर लहान मुलांना देत असाल तर हिरव्या मिरचीचे तुकडे जपून टाका। त्यानंतर कोथिंबीर, हे सर्व साहित्य एक एक करून आपण या बॅटरमध्ये टाकून घेतलेले आहे। आता हे चांगले विस्करने एकजीव करून घ्यायचे। आता इथे आपले शिळ्या पोळीवर टाकण्यासाठी बॅटर तयार झालेले आहे। या बॅटरमुळे आपल्या शिळ्या पोळीचा पिझ्झा खूप छान लागतो आणि हेल्दी असा नाश्ता तयार होतो। तयार झालेले बॅटर आपण वेगळे ठेवूया। आता एक सॉस बनवूया। तर यासाठी मी टोमॅटो केचप घेतले अर्धी वाटी, त्यासाठी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता या लसणाचे आणि हिरव्या मिरचीचे छोटे छोटे तुकडे करून घेतले, खलबत्ता घेतला आणि त्यामध्ये आपल्याला हे चांगले बारीक ठेचून घ्यायचे आहे। तर थोड्या प्रमाणात आहे त्यामुळे मी खलबत्त्यात ठेचून घेते। तर अशा प्रकारे याचे बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आता हे जी पेस्ट आहे ती आपल्याला या टोमॅटो केचपमध्ये टाकून घ्यायची आहे। तुम्ही टोमॅटो केचप ऐवजी इथे पिझ्झा सॉसही घेतला तरी चालेल किंवा टोमॅटो सॉसही घेतलं तरी चालेल। पिझ्झा सॉस घेतला तर त्यामध्ये ही पेस्ट टाकायचं काम नाही, फक्त टोमॅटो केचप आणि सॉसमध्ये ही पेस्ट टाकून घ्यायची, छान एकत्र करून घ्यायची। हा जो आपण सॉस तयार केलेला आहे त्यामुळे आपला बेसन पिझ्झा हा चांगला झणझणीत आणि खमंग होतो। हा पिझ्झा मी तव्यावर करत आहे त्यामुळे लोखंडी तव्याला असे कांद्याने तेल लावून घेतले। तवा आपला चांगलाच तापलेला आहे। गॅसची फ्लेम ही मंद आहे, तर मंद आचेवरच आपल्याला
हा पोळी पिझ्झा करून घ्यायचा आहे। तर पोळी दोन्हीकडून शेकून घेतली। पोळीची खालची बाजू ही तव्याच्या खालच्या साईडने ठेवायची। गॅसची फ्लेम मंदच राहू द्यायची। आता आपण जे तयार केलेले बॅटर आहे बेसनाचे ते यावर टाकून घ्यायचे आहे। हा जो चमचा दिसत आहे त्या चमच्याने 3 चमचे भरून बॅटर मी या पोळीवर टाकलेला आहे। असे हळूवार हाताने या चमच्यानेच हे बॅटर पसरून घ्यायचे, कारण तवा मधात खोलगट आहे त्यामुळे बॅटर असे हलक्या हाताने ओढून संपूर्ण पोळीवर पसरून घ्यायचे। तर जास्तही प्रमाणात बॅटर टाकायचं नाही, कारण बॅटरची जाडी जास्त होते आणि पिझ्झा तयार व्हायला वेळ लागतो। त्यामुळे थोड्या प्रमाणातच बॅटर टाकून घ्यायचे आणि बॅटरचे प्रमाण हे आपल्यावर आहे, कमी किंवा जास्त तुम्ही या बॅटरचे प्रमाण करू शकता। आता हे बॅटर आपण संपूर्ण पोळीच्या काठापर्यंत पसरवून घेतलेला आहे। यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवून द्यायचे आणि मंद आचेवरच आपल्याला हे बाजू शेकून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही। मंद आचेवरच आपल्याला ह्या पिझ्झाची खालची साईड शेकून घ्यायची आहे। गॅस मोठा करायचा नाही। झाकण उघडले की वरची साईड अशी सुकलेली दिसते। त्यानंतर काठाने आपल्याला अर्धा चमचा तेल सोडून घ्यायचे आणि पिझ्झ्यावरतीही आपल्याला अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचे। नंतर असे सराट्याने हे सर्व साईड आपली पिझ्झाची मोकळी करून घ्यायची। त्यानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहे। आता पलटी केल्यानंतर पिझ्झाची दुसरी साईड ही मीडियम गॅसवर आपल्याला शेकून घ्यायची आहे। तर गॅसची फ्लेम मीडियम करून घ्यायची आणि ही जी दुसरी साईड आहे ते मीडियम आचेवर शेकून घ्यायची। यावर झाकण अजिबात ठेवायचे नाही। सराट्याने असे दाबत खालची साईड आपल्याला शेकून घ्यायची आहे। तर खालची साईड अशी शेकली गेलेली आहे। थोडीशी अजून आपण शेकून घेऊ। तर असे दाबत आपल्याला मीडियम आचेवर ही खालची जी दुसरी साईड आहे ती शेकून घ्यायची। आता इथे आपला बेसन पिझ्झा तयार आहे। खालून कुरकुरीत आणि वरून नरम असा इथे बेसन पिझ्झा तयार होतो। तुम्हाला इथे वाटल्यास तुम्ही चीज टाकू शकता। तर इथे आपला शिळ्या पोळीचा बेसन पिझ्झा तयार झालेला आहे। तर आता मोठ्यांसाठी आपण बेसन पिझ्झा तयार करणार आहे। तर यासाठी आपण परत तव्याला तेल लावून घेतले। त्यानंतर शिळी पोळी घेतली। ही दोन्ही साईडने हलकी शेकायची आहे, जास्त शेकायचे काम नाही। अशा प्रकारे पोळी शेकून घेतली। पोळीची जी खालची साईड आहे ते तव्याच्या खालच्या साईडने राहू द्यायची। आता जो आपण पिझ्झा सॉस बनवलेला आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे। लहान मुलांसाठी आपण का बरं टाकला नाही, तर यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे। जास्त झणझणीत हा पिझ्झा होतो। तर अशा प्रकारे आपण संपूर्ण पोळीला हा सॉस लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपण जे बेसनाचे बॅटर तयार केले होते ते इथे टाकून घ्यायचे आहे। तर 3 ते 3.5 चमचे बॅटर मी यावर टाकून घेतलेले आहे। आता चमच्याने हे हलक्या हाताने संपूर्ण काठापर्यंत पसरवून घ्यायचे। पसरवून झाल्यानंतर आपण आधी जे पिझ्झावर झाकण ठेवले होते त्याचप्रमाणे मंद आचेवर आपल्याला हा पिझ्झाची एक साईड वरची साईड सुकेपर्यंत शेकून घ्यायची आहे। मधात आपल्याला उघडून पाहायचं की वरची साईड सुकली की नाही। जर सुकली असेल तर लगेच आपल्याला यावर अर्धा चमचा तेल काठाने सोडायचे आणि अर्धा चमचा तेल या पिझ्झ्यावर टाकून घ्यायचे। त्यानंतर जो चमचा आहे त्याने आपल्या साईडा पिझ्झाच्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि पिझ्झाला पलटी करून घ्यायचे। तर पहिली साईड शेकत असताना गॅसची फ्लेम मंदच ठेवायची। पिझ्झाची बाजू पलटली की आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम करून दुसरी साईड शेकून घ्यायची आहे। तर असे चमच्याने दाबत आपल्याला साईडा मोकळ्या करून ही साईड शेकून घ्यायची आहे। तर खालची साईड पाहू शेकल्या गेली की नाही। तर चांगल्या प्रकारे शेकल्या गेलेली आहे। परत आपण एकदा शेकून घेऊ। तर अशा प्रमाणे पलटी करून आपल्याला ही साईड मीडियम आचेवर शेकून घ्यायची आहे। आता इथे आपला हा झणझणीत सॉसवाला पिझ्झा तयार आहे।
तर मोठ्यांना हा अशा प्रकारचा पिझ्झा खूप आवडतो. लहानांना द्यायचा असेल तर फक्त सॉस किंवा टोमॅटो केचप लावा. तर अशा प्रकारे इथे आपल्या शिळ्या पोळीचा कुरकुरीत पिझ्झा तयार झालेला आहे. असा पिझ्झा कटरने हा पिझ्झा आपल्याला कापून घ्यायचा आहे. पिझ्झा कटर नसेल तर आपण जो मगाशी सराटा म्हणजे चमचा घेतला होता त्याच्या साहाय्याने तुम्ही असे तुकडे करू शकता. खालून ही पोळी कुरकुरीत होते आणि वरून असा नरम असा हा बेसन पिझ्झा तयार होतो. हा बेसन पिझ्झा टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर खा, खूप छान लागतो. हा शिळ्या पोळीचा पिझ्झा तुम्ही नक्की करून पहा. आवडल्यास माझ्या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.